नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राइब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा। आणि उपस्थित महिला भगिनी बालगोपालांनो, जीवनामध्ये अनेक बाबींचा प्रभाव पडत असतो। ग्रामगीतेमध्ये 6वा अध्याय ज्यावरती विनोबा भावेंचा फोटो लागलेला आहे, त्या अध्यायाचं नाव आहे संसर्ग प्रभाव। संसर्ग याचा अर्थ जंतूचा संसर्ग होतो, तसा विचाराचाही होतो आणि संगतीचाही होतो। जीवनावरती या संसर्गाचा संगतीचा परिणाम होत असतो। 30वा अध्याय लिहिला भजन प्रभाव। भजनाचा सुद्धा माणसाच्या जीवनावर प्रभाव होत असतो। कृष्ण रंगी रंगली मीरा, राज्य वैभव वाटे कचरा, आणि छंद लागला घराघरात तिच्या प्रभावे भक्तीचा। त्या काळामध्ये मीराबाईचे भजन प्रसिद्ध आहे। त्यानंतर 35वा अध्याय ग्रामगीतेमध्ये जो अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याचं नाव आहे प्रयत्न प्रभाव। म्हणजे संसर्ग प्रभाव, भजन प्रभाव आणि प्रयत्न प्रभाव। प्रयत्नी वाळूचे कण रगडिता तेलही गळे, म्हणजे या मला वाटते या ठिकाणी भजन होण्याचा हे पहिलीच वेळ असेल। आणि टुकड्या दास कहे भजनों से, प्रभु पाएंगे पूछो हमसे, धुन में रंग जाओ। फक्त आम्ही वरवर भजन ऐकून जमत नाही। आता ह्या ठिकाणी भजनाला सुंदर करण्यासाठी, त्या शब्द चांगले आपल्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी पेटी आहे, तबला आहे, झांज आहे, याची साथ आहे। हे साथ म्हणजे भजनाच्या शब्दाच्या वर नाही आहे। जशी भाजी चांगली बनवण्यासाठी मसाला पाहिजे, तिखट मीठ तेल अनेक महिला मंडळी टाकतात त्याच्यात, लसण जिरं खोबरं वगैरे, परंतु मसाल्याची भाजी कोणी करत नाही। मसाला हा भाजी, वांग्याची भाजी जी असेल ते, म्हणून मसाल्याला जास्त किंमत देता येऊ नये। मी स्पष्टपणे बोलतो, कृपया राग मानून घेऊ नका। आवाजाची लेवल आहे भजनाच्या, ही कधी जास्त असली पाहिजे, वाद्यांची ही कमीच असली पाहिजे। इथं संगीत क्षेत्रातली अनेक दिग्गज मंडळी बसलेली आहे, कारण शब्द समजले पाहिजे ना। जब महाराज म्हणतात मैं शब्द की खैरात हूँ, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दू शब्द से होता शुभ का रास है। मैं नहीं किसे पहचानता, मुँह देखन के नहीं बोलता, आणि सत क्या असत क्या सोच करी बात अपनी खोलता। आणि त्याने पोवाळा लिहून ठेवला, काय भजन ऐकता मौजेनं, डोलवूनी मान भान सोडून शरीराचे, आणि किती जण हात कामाचे व्हावया सैनिक देशाचे। ही पोवाळा भजन झाली। आणि म्हणून आम्ही लक्ष दिलं पाहिजे। या ठिकाणी व्यवस्थापन फार सुंदर आहे, थोड्या बहुत उणिवा असतात, आता त्या कुठं नाही राहत, कारण कोणीच माणूस जगात परफेक्ट नाही, पण परफेक्शन त्या मार्गाकडे आपण गेलो पाहिजे। ती परीक्षक मंडळी म्हणजे या ठिकाणी न्याय देण्याकरता बसली आहे। यांच्याकडे 4-5 विषय असतील, भाव दर्शन असेल, सात्संगत असेल, ताल असेल, सूर असेल, तर हे जज आहे। अनेक ठिकाणी भजन स्पर्धेमध्ये जजही मॅनेज होतात असं ऐकलं, खरं खोटं माहित नाही, या भजनवाल्याला माहित। पण या सर्वांच्या वर ही जनता म्हणजे महाजज आहे। पब्लिक इज ऑन द हेड ऑफ गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट इज ए सर्वंट ऑफ पब्लिक। सगळ्यात जनता आहे, म्हणून म्हणजे निष्प्रिय दृष्टीने बिलकुल मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता जज लोकांनी आपला निर्णय देणं म्हणजे खरं त्याची पूजा आहे। लाऊडस्पीकर वाल्यांनी आपला लाऊडस्पीकर पद्धतशीरपणे सेट करणं ही त्यांची पूजा आहे। गायक लोकांनी पद्धतशीर गायन करणं ही त्यांची पूजा आहे। जसं या ठिकाणी जेवण देणारे आहे त्यांचा सत्कार केला, कारण सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे जेवणाचा आहे, त्याच्या पुढे सारे कार्यक्रम फेल आहे जगातले, म्हणून तेही उत्तम आहे। आणि या मंडळीला किती धावपळ करावं लागली आम्ही पाहत आहोत, परंतु उणिवा दुर्लक्ष, पण त्याच्यातून काही शिकण्यासारखं आपल्याला असते। तुकडोजी महाराजांनी भजनात देवाला प्रसन्न करण्यासाठी भजन आहे असं चालत आलेली परंपरा होती। महाराजांनी भजनाला बदलवलं आणि समाजाचे विषय टाकले,
अंधश्रद्धा निर्मूलन व्हावं, व्यसनमुक्ती व्हावी, निर्मूलन व्हावं, राष्ट्र जागृती व्हावी, महिलोन्नती व्हावी, गाव शेतकरी सगळ्यांची उन्नती व्हावी, असे महाराजांना प्रश्न केलाय. आमचे सर्वची जीवन सुधारू शके भजन कीर्तन, स्मृती श्रुती संत याच काजा जन्मल्या. आमचं जीवन बदलू शकते एवढी भजनामध्ये ताकद आहे. पण भजनाच्या शब्दात, या भजनाला अधिक गोड करायचं असेल तर प्रार्थना महत्वाची आहे. हे मुलं जे तयार होत आहे, संगीताचं खूप ज्ञान आहे त्यांना, आणि हे प्रार्थना मंदिरातून तयार झालेले आहे. जसं शेख सरांनी आणले छोटे छोटे मुलं, हे कल का भारत आज की संतान आहे, आणि या दृष्टीनं नवनिर्मिती करत आहे. पण प्रार्थनेला विसरता चालणार नाही आम्हाला, कारण तुकडोजी महाराजांनी लिहिलं, नच प्रार्थनेचे प्रेम ज्या त्याचे भजन वेळापरी. हे कांदिवळ आहे का? नच प्रार्थनेचे प्रेम ज्या त्याचे भजन वेळापरी, नच प्रार्थनेची शक्ती ज्या योगांग हे वेळापरी. जव तार लागे प्रार्थनी तव सर्व साधे साधना, आणि उठारे पुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना. तर हा जो बेस आहे, हा बेस आपला पक्का असला पाहिजे. या पुढच्या वर्षीची सुद्धा तयारी झालीच आहे आता. हा, तुमचे पैसे योग्य ठिकाणी लागत आहे, काही काळजी करायचं कारण नाही. आणि जास्तीत जास्त मौल्यातील लोकांना आलं पाहिजे नाही. इथं आता एवढा लाऊडस्पीकरचा आवाज चाललाय, आपापल्या घरी बाया माणसं बसू नये. आणि मी तर म्हणतोय एकदम क्राऊडेड ठिकाणी स्पर्धा घेतली पाहिजे, चौकात स्पर्धा झाली पाहिजे, काय जाणे येणेवाले भेटले पाहिजे. हे लोक घराघरात बसून करते का हेच तुम्हाला समजत नाही. किमान फुकट पाकट आहे, खुर्च्या आहे, सतरंज आहे, गाद्या आहे. गाद्या तर लग्नातच भेटत असते, सोपे भेटले इथं, तरी लोक यायला तयार नाही. म्हणजे आता काय म्हणावं. तर म्हणजे आमच्या धिंगाणा जो झाला आमच्या जीवनामध्ये, त्याला कारणीभूत आपणच आहोत, कोणाला कशाला दोष द्यायचा. म्हणून हे परिवर्तन अत्यंत महत्वाचं आहे. त्या दिशेनं आपण सगळे लोक वाटचाल करत आहोत. जे सहकार्य करणारे सर्वांना मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. हॅलो, प्रार्थना असतात 7 नंबरचे म्हणायचे.